भारतीय मुसलमानांना आतंकवादी, दहशतवादी, जिहादी आणि पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनो हा व्हिडिओ नक्की बघा। तो मेरे को पता है, इसने हमने बोला इसको कॉम्पनसेशन हम डिमांड करेंगे, तो इसने क्या बोला कि मेरे को कॉम्पनसेशन नहीं चाहिए, मेरे पापा के नाम पे स्कूल बनवा। बघितलात या व्हिडिओमध्ये जो मुलगा आहे ना, जो आशुतोष रांकाशी बोलतोय, त्याचं नाव अब्दुल आहे, तो वेस्ट बेंगॉलचा आहे। त्याच्यासोबत 2-3 दिवसा अगोदर एवढी अनफॉर्च्युनेट गोष्ट घडली आहे जी तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकत नाही। ॲक्च्युली अब्दुल हा कॉक्रोच जनता पार्टीचं जे कॅम्पेन चालू आहे ना नेशन वाईड, स्कूल ठीक करो, त्याच्या अंतर्गत त्याच्या गावातील स्कूलचे इमेजेस आणि व्हिडिओ घेत होता, कारण त्यांची कंडिशन खूप वाईट होती। पण हे जे काम करत होता ना अब्दुल, हे तेथील काही गुंडांना आवडलं नाही। त्या गुंडांनी त्याच्या वडिलांना घरी जाऊन मारहाण केली, त्यांना ठार मारलं। आता हे सगळं घडल्यानंतर जेव्हा आशुतोष रांका त्या अब्दुलकडे पोहोचले आणि त्यांनी म्हटलं की तुला कंपन्सेशन पाहिजे का या गोष्टीचं, त्यावर अब्दुलनं जे उत्तर दिलंय ते एकदम सुंदर आहे। तो काय म्हणाला तुम्ही सुद्धा ऐकलात, तो म्हणाला माझ्या वडिलांना कंपन्सेशन ही श्रद्धांजली चांगली नाही आहे, त्यांना सगळ्यात चांगली श्रद्धांजली हीच असेल की त्यांच्या नावावर वर्ल्ड क्लास स्कूल ओपन करा। आता मला त्या अंधभक्तांना सांगायचं आहे की तुम्ही मुसलमानांच्या देशभक्तीवर दररोज प्रश्न उचलता, तुम्हाला हा अब्दुल देशभक्त दिसत नाहीये का? जर तुम्हाला हा देशभक्त दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या डोक्याचा इलाज करा, कारण तुम्ही कोणत्या तरी एका माणसाकडून किंवा आयडियोलॉजीकडून ब्रेन वॉश झालात, तुमच्यातली माणुसकी संपली आहे। मित्रांनो, मला तुम्हाला विचारायचं आहे, अब्दुल देशासाठी एवढं सॅक्रिफाईस करतोय, तो देशासाठी एवढं काम करतोय, तरी सुद्धा या अंधभक्तांना त्याची देशभक्ती का दिसत नसेल? तुम्ही याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र।